मित्रांनो पाऊस यायला लागला आता. रेनकोट आणलेला आहे आम्ही. इंजिन नाही. हा कसा भोंगळा पाऊस आहे. फारच छान असा झेंडा फडकवलेला आहे मित्रांनो. आम्हाला रस्त्यामध्ये लागला तो. आम्ही ऑर्डर सोडली तिथे बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आम्ही गेलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बघायला. फारच छान मस्त वाटलं तिथे. आतमध्ये फोन अलाउड नव्हता म्हणून आम्ही काही काढलं नाही. थोडंसं काढलं मित्रांनो. बघू शकता तुम्ही. थोडासा प्रयत्न केला काढायचा पण तिथे काढू नका बोलत होती ती. त्याच्यामुळे आम्ही काढले नाही व्हिडिओ. थोडंसं नॉर्मल व्हिडिओ काढला. आतमध्ये गेल्यावर सर्व बाबासाहेबांची हिस्ट्री पूर्ण दाखवण्यात आलेली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता मित्रांनो जाऊन. फारच छान आहे. ऐरोलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक लोकेशनमध्ये टाका तुम्हाला येऊन जाईल. मित्रांनो स्मारक किती मस्त आहे. 10 मिनटं आनापानसती ध्यान होतं मित्रांनो इथे. फार छान प्रसन्न वाटतं. एकदम शांत वाटतं. आणि बघा मित्रांनो किती छान असं बनवलेलं आहे. बघू शकता मित्रांनो. आणि दुसऱ्या फ्लोअरला म्युझियम बनवलेलं आहे मित्रांनो. म्युझियम पण बघून घ्या. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बघितलेलं आहे मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक फारच छान असे एकदम मस्त म्युझियम आहे. पूर्ण डेकोरेट केलेलं आहे. तुम्ही पण या एकदा बघायला. सर्व बाबासाहेबांचा इतिहास इथे माहिती होतो. फारच छान असे ग्रंथालय पण आहे. खूप बाबासाहेबांनी पुस्तकं लिहिलेले, ग्रंथ वाचलेले सगळ्यांचे आहेत. तुकाराम महाराजांचे आहेत ग्रंथ. अण्णाभाऊ साठेंचे पण ग्रंथ आहेत मित्रांनो. संविधानाचं मोठं पुस्तक आहे मित्रांनो. बाबासाहेबांनी लिहिलेलं त्यांच्या अक्षरामध्ये. फारच छान असं आहे मित्रांनो. नक्की या बघायला तुम्ही पण. ऐरोलीमध्ये नवी मुंबई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक टाकायचं लोकेशनवर. बरोबर येतो माणूस इथं. चला त्यांना बघू शकता तुम्ही. स्मारक आहे. फारच छान असं आहे. बघा मित्रांनो पुढे गार्डन पण आहे. समोर समाज भवन आहे यांचं. इकडे पुढे गुरुद्वारा पण आहे.